अहिल्यानगरमधील भिंगार स्वतंत्र नगरपालिका होणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। विधान भवन येथे राज्यातील कटक मंडळाचे नगरपालिका महापालिका क्षेत्रात विलीनीकरणाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। अहिल्यानगरमधील भिंगार तसेच कामठी, खडकी आणि देवळाली कटक मंडळ स्वतंत्र नगरपालिका होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या कटक मंडळाचा महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समावेश झाल्याने नागरी सुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितलं। तर या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषद सदस्य सिद्धार्थ शिरोळे, सरोज अहिरे, संग्राम जगताप, सुनील कांबळे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के.एच. गोविंदराज, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, व्हीसीद्वारे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव, जिल्हाधिकारी पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे दक्षिण कमांडचे संचालक, संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक, संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी, पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजीनगर, कामठी, अहिल्यानगर, देहू रोड कटक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेली अनेक वर्ष कटक मंडळ परिसरातील विकास कामांसाठी स्थानिक ठिकाणी मागणी होत असल्यानं केंद्र शासनानं नागरी भाग शेजारच्या महापालिका नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रात पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजीनगर, कामठी, अहिल्यानगर, देहू रोड येथे छावणी क्षेत्र आहे। प्रत्येक छावणीसाठी स्वतंत्र परिस्थिती आहे। हे लक्षात घेऊन काही ठिकाणी थेट महापालिकेत समावेश करणं आणि काही ठिकाणी नवीन नगरपालिका स्थापन करावी लागणार आहे। या कटक मंडळातील कर, वीज, पाणी, आर्थिक प्रकरणं, कर्मचारी यांचे हस्तांतरण ही सर्व प्रकरण केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे करण्यात यावी। या कटक मंडळाचा महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समावेश झाल्याने नागरी सुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।